हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजय तावरेच्या जीवाला धोका, पुणे आरोग्य व्यवस्थेवर 4 जून नंतर गौप्यस्फोट करणार। तावरेच्या सर्वांची नावे जाहीर करण्याच्या इशाऱ्यानंतर सुषमा अंधारेंचा हल्लाबोल। अजय तावरेंनी सुरक्षेची मागणी केल्यास पोलीस संरक्षण देतील, वेगवेगळी वक्तव्य करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, संजय शिरसाट यांचा अंधारेंना प्रत्युत्तर। पुणे कार अपघात स्थळाची मुख्यमंत्री पाहणी करणार, सूत्रांची माहिती, शिंदेंची पुणे पोलीस आयुक्तांसोबत चर्चा, बिल्डर मंत्री कुणाचाही सहभाग असल्यास त्यांनाही आरोपी करा, शिंदेंचे आदेश। गृह खाते सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या आणि गृह खातं माझ्याकडे द्या, सुषमा अंधारेंची फडणवीसांवर टीका, तर लंडनवरून आल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांकडे गृह खातं देऊ, शिरसाटांचा टोला। ससूनमधील अजय तावरे, श्रीहरी हळनोर, घटकांमुळे बडतर्फ, सायंकाळपर्यंत निलंबनाचं पत्रक निघणार। पुणे अपघात प्रकरणात ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी कारवाई। महाडमध्ये जितेंद्र आव्हाडांकडून मनुस्मृतीचं दहन, तर मनुस्मृतीतला श्लोक अभ्यासक्रमात आला की राजीनामा देणार का, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना सवाल। स्टंटबाजीच्या नादात जितेंद्र आव्हाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडले, अमोल मिटकरींचा हल्लाबोल, तर विरोधकांचा आरोप खोटा, मनुस्मृतीचे फोटो फाडले, आव्हाडांकडून स्पष्ट। डॉक्टर भगवान पवारांना शासनाकडून नोटीस, निलंबनाच्या कारवाईनंतर तानाजी सावंतांवर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कारवाई, 3 दिवसात खुलासा न केल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार। जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारांच्या चौकशीचा अजित पवारांशी संबंध नाही, अजित पवारांच्या कार्यालयाकडून स्पष्ट। कोकण पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची बैठक, भाजपकडून निरंजन डावखळे इच्छुक, तर मनसेकडून अभिजित पानसेंच्या नावाची घोषणा। पालघरमध्ये मालगाडी रेल्वे रुळावरून घसरल्यानं विरार ते डहाणू लोकल सेवा ठप्प, लांब पल्ल्याच्या गाड्या 10 ते 12 तास उशिरानं, दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार। दुष्काळामुळे चारा आणि भीषण पाणी टंचाई, शेतकरी संकटात, चारा नसल्यानं शेतकऱ्यांवर बैल विकण्याची वेळ। नाशिकच्या इगतपुरीमध्ये भीषण पाणी टंचाई, भावली आणि भाम धरणात 0% पाणी, पाण्यासाठी महिलांची चढाओढ, पाणी मिळवण्यासाठी महिलांची विहिरीवर झुंबड। उष्माघातामुळे गेल्या आठवड्यात देशात 60 जणांचा मृत्यू, 2014 नंतर पहिल्यांदा शिमल्याचं तापमान 30 अंशांवर, हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्येही ऑरेंज अलर्ट जारी। उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची तीव्र लाट, दिल्लीतील तापमानाचा पारा 50च्या वर, मजुरांना दुपारी 12 ते 3 सुट्टी असणार। राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये सर्वाधिक तापमान, चुरूमध्ये 50.5, सिरसामध्ये 50.3 अंश सेल्सिअस तापमान। गरमीचा 100 वर्षातला रेकॉर्ड तुटला, देशात 17 ठिकाणी तापमानाचा पारा 48 अंशांवर, उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ। बिहारच्या शेखपुरामधील शाळेत उष्णतेमुळे विद्यार्थी बेशुद्ध, विद्यार्थी उपचारासाठी रुग्णालयात दाखल। 24 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार, पुढचे 48 तास दिल्ली, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।